अनुश्री माने ही एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून बिग बॉस मराठीच्या घरात ती झळकली होती. बिग बॉस मराठीतील तिचा वावर तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला होता आणि त्यामुळेच बिग बॉसमुळे ती लोकांच्या घराघरात पोचली आणि आता तिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा ती सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते. तिच्या आयुष्यातील सुखदुःखातील घटना ती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते. अनुश्रीने नुकतीच बिग बॉसच्या तिच्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली असून तिने केवळ वयाच्या 25व्या वर्षी तिचं हक्काचं घर घेतलं आहे. अनुश्रीने तिच्या घराच्या वास्तुशांतीचे फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केले असून यासोबत एक छोटीशी पोस्ट लिहिली आहे. तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे की भाड्याच्या एका छोट्याशा खोलीतून सुरू झालेला प्रवास आज इथपर्यंत येऊन पोचलाय. कितीतरी अश्रू, कितीतरी अपयश, कितीतरी जागले रात्री, पण स्वप्नांवरचा विश्वास कधी मी सोडला नाही. आज माझ्या स्वतःच्या घराची वास्तुशांती करताना हवनाच्या त्या ज्वाळांमध्ये मला माझा संपूर्ण प्रवास दिसतोय. हे घर फक्त विटा आणि सिमेंटचं नाही, हे माझ्या आईच्या त्यागाचं, माझ्या कष्टाचं आणि बाबांच्या आशीर्वादाचं स्वप्न आहे. आणि त्यामुळेच आज मन भरून आलंय. कारण एकेकाळी डोक्यावर स्वतःचं छप्पर असावं असं स्वप्न पाहणारी मुलगी आज तिच्या स्वतःच्या घरात देवाचं स्वागत करतेय. बाबा तुम्ही आज असता तर सगळ्यात जास्त आनंद तुम्हालाच झाला असता, अशी अनुश्रीने पोस्ट लिहिली आहे. अनुश्रीच्या घराचे तिचे चाहते प्रचंड कौतुक करत आहे. सोशल मीडियाद्वारे अनुश्री आणि तिच्या आईला तिच्या नवीन घरासाठी तिचे चाहते शुभेच्छा देत आहे. अनुश्रीने घर घेतले हे सोशल मीडियाद्वारे सांगितल्यानंतर तिने घर कुठे घेतलं याचा अंदाज तिचे चाहते लावत आहेत. कारण अनुश्रीने तिच्या पोस्टमध्ये तिने घर कुठे घेतलं याचा कोणताही उल्लेख केलेला नाही. पण तिच्या घराच्या वास्तुशांतीसाठी मराठी इंडस्ट्रीमधील अनेक जण गेले होते आणि त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये एका शहराचं नाव टॅग केलं आहे. त्यामुळे तिने मुंबई, पुणे मध्ये नव्हे तर पिंपरी चिंचवडमध्ये घर घेतलं आहे, असं आता चाहत्यांना कळलं आहे. कारण अनुश्री घरात असताना बिग बॉसच्या अनेक सदस्यांसोबत तिची मैत्री झाली होती आणि यामधील अनेकांनी तिच्या या वास्तुशांतीसाठी हजेरी लावली होती. तन्वी कोलते, रोशन भजनकर, ओमकार, रुचिता जामकर, विशाल कोटियन, राधा पाटील, प्रभू शेळके असे सगळेच तिचे मित्रमंडळी तिचे वास्तुशांतीला आले होते. यामधील काही जणांनी पोस्टमध्ये पिंपरी चिंचवडचा उल्लेख केला आहे.